नमस्कार. लग्नाच्या बेडीमध्ये आपण पाहत आहोत. सगळेजण आनंदात असतात. विनूने रेस जिंकलेली असते. केक कटिंग चालू असतो. तिथे मंगेश येतो. मंगेशला बघून सगळेजण प्रश्न विचारतो, तू इथे का? तेव्हा तो सगळ्यांना सांगतो, मला सिंधू आणि सावीबद्दल तुमच्या सगळ्यांशी काहीतरी सांगायचं आणि बोलायचं आहे. पण राघव खूप चिडलेला असतो. राघव सांगतो, बऱ्या बोलाने बाहेर निघ, आम्हाला ह्याविषयी काहीही बोलायचं नाही असं सांगत असतो. पण मंगेश काहीही सांगत नाही. मंगेश सांगतो, माझं सिंधूवर प्रेम आहे, पण पुढचंही माझं ऐका. पण राघव काही ऐकत नाही. त्याला मारत मारत घराच्या बाहेर धक्का देत बाहेर काढतो. आणि तेव्हा पुन्हा एकदा मारामारी सुरू होती. त्या झटापटीमध्ये मंगेश सांगत असतो, माझं ऐकून तरी घ्या, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे, पण तिचं माझ्यावरती नाही, फक्त तुमच्यावरतीच प्रेम आहे. तो म्हणतो, हे शक्यच नाही. तेव्हा तो सांगतो, हे बघा, त्याच प्रेमाची निशाण म्हणून सावी जन्माला आलेली आहे. सावी ही तुमची मुलगी आहे. असं कळल्या राघवचा हात तिथेच थांबतो. राघवला धक्का बसलेला असतो. राघवला काही आठवत नाही, पण मंगेश आठवण करून देतो. इथून कधी गेली सिंधू आणि सावी जन्माला कधी आली याचा ताळमेळ बसवा, जरा भानावर या. तेव्हा राघव सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन सुरू करतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं, घरातनं निघण्याआधी भांडण झालं होतं. त्या भांडणामध्ये सिंधू बोलली होती, राणी जर ह्या घरामध्ये आली तर माझ्या बाळावर तिची सावली पडू देणार नाही. आणि राणी आल्यानंतर सिंधू लगेच घरातनं निघून गेली. याचाच अर्थ तेव्हा सिंधू प्रेग्नेंट होती आणि तिने कोणालाही सांगितलं नाही. मंगेश सांगतो, सिंधूने मला स्वतः सांगितलेलं आहे की सावी ही राघवची मुलगी आहे. आणि तो तिला सांगतो, DNA टेस्ट आले तेव्हा सगळ्यांना कळलं असतं राघव तुमची मुलगी आहे. म्हणून सिंधूने चालाखीने ते रिपोर्ट दिवेवरती जाळली. हेही तुम्हाला आठवतं का? असं सगळं आठवण करून देत मंगेश सांगत असतो, सावी ही तुमची मुलगी आहे आणि सिंधू आजही तुमच्यावर प्रेम करते. तेव्हा सगळ्या घटनाक्रम लावत राघवला आठवतं की सावीची किती छोटीशी इच्छा होती. तिने सांगितलं होतं, मला डोळे बंद केलं की बाबा म्हणून तुम्हीच दिसतात. हे त्याच्या कानावर पडलेले शब्द आता त्याला खूप अवघड वाटत असतात. तो सावीच्या ओढीने बस स्टॉपकडे धावत सुटतो, कारण सिंधू आणि सावी बसमध्ये बसून गेले की काय असा धाकही त्याला पडलेला असतो. इकडे राणी येते आणि आई म्हणते, हा कुठे गेला एवढा रागाने, काहीही कळेना. तेव्हा ते मंगेशला विचारू लागतं, पण मंगेश एकही शब्द सांगत नाही. राणी कितीतरी वेळा विचारते तरीही तो सांगत नाही. आता राणीला पटलेला आहे की सिंधू गावी चालली आणि सिंधूला थांबवण्यासाठीच हा एवढा तिच्या ओढीने पळत सुटलेला आहे. तो नक्कीच सिंधूला घरी घेऊन येईल असा राणीचा विश्वास आहे. इकडे सिंधू आणि सावी बस स्टॉपकडे बस आले आहे पाहून निघतात. तेव्हा सावी, थांब ना, मला इथेच राहायचं आहे असा हट्टच करत असते. ती सांगते, विनूने तिच्या बाबाकडे नक्कीच विश मागितली असेल माझी, ते मला माझे बाबा म्हणून स्वीकारतील असं ती तिच्या आईला सांगत असते. तिची आई तिला कन्व्हिन्स करत असते की असं काहीही होणार नाही, तू खोटी आशा धरू नको, तुझे बाबा ते नाही आहे असं सगळं ती समजवत असते. ते सगळे विनूचे माणसं आहे, ते तुला नाही स्वीकारणार असंही ती सांगत असते. हात लावल्यानंतर त्याच्या लक्षात येतं सावीला ताप आलेला आहे. पण औषध घ्यायला जायचं तर समोरनं गाडीही आली आहे. सगळे पॅसेंजर गाडीत बसत असतात. आता तिचीही बसमध्ये बसण्याची तयारी असते, पण सावी काही केले ऐकत नसते. इकडे राघव सावीला आणि सिंधूला शोधत असतो, पण त्याच्याकडे एक पेपर उडून येतो. त्या पेपरवरती सावी राघव सावंत असं लिहिलेलं असतं. तेव्हा तो म्हणतो, इथेच कुठेतरी असेल. तोही शोधाशोध सुरू करत असतो. इकडे सावीला राघव दिसतो. राघवला ती हाक मारते, पोलीस काका. तिचा आवाज ऐकून तो तिच्या दिशेने बघतो आणि समोरून बघतो तर काय, सिंधू आणि सावी बसमध्ये बसत असतात. पण सावी काकाला बघून जोरात धावत धावत त्याच्या मिठीत येते आणि राघव तिला मिठीत घेत घेत तिच्या चेहऱ्यावरनं प्रेमाने मायेने हात फिरवत असतो. आज त्याला सावी वेगळीच वाटत आहे. कितीतरी प्रेम तिच्यावर करावा असं त्याला वाटत असतं. हे सगळं बघून सिंधूला आता कळलं आहे की याला बहुतेक समजलं आहे सावी ही त्याची मुलगी आहे. आता तो माझ्यापासून सावीला घेऊन दूर जातो की काय असं सिंधूलाही धाक पडलेला आहे. आणि राघव बघतो की सावीला ताप आला आहे. तेव्हा तो म्हणतो, आपण दवाखान्यात जाऊया, तुला खूप ताप आलेला आहे. आणि सिंधूकडे खूप रागाने बघतो. सिंधूला ती त्याची नजर खात असते. तेव्हा सिंधू त्याच्याकडे बघत असते. सावीला तो घेऊन निघून चाललेला आहे हे पाहिल्यानंतर त्याच्या मागे मागे धावतच सुटते सिंधू आणि सांगते, माझ्या मुलीला तू कुठे घेऊन चालला आहे? गाडीत का बसवत आहे? माझ्या सावीला माझ्याकडे दे. तेव्हा तो तिचं काहीही ऐकत नाही. सावीला गाडीत बसवत दरवाजा बंद करतो. आणि तेव्हा सावीला देत नाही म्हटल्यावर सिंधू खूप चिडते. का देत नाही म्हणून असे ती प्रश्न विचारू लागते. तेव्हा तो वळतो आणि म्हणतो, तुला कोणी अधिकार दिला माझ्या मुलीला माझ्यापासून दूर ठेवण्याचा? तू कोण? असा प्रश्न केल्यानंतर ती खूप घाबरते आणि ती कबूल करते, हो, सावी तुमचीच मुलगी आहे. मी तुमच्यापासून इतके वर्ष लपवून ठेवलं. तेव्हा राघव सांगू लागतो की मी
तुमच्या दोघींशिवाय कसा राहिलो मला माहिती आहे. असं सगळं तो बोलत असतो. तेव्हा सिंधूही सांगते, मी राणीमुळे घर सोडून गेले आणि तुम्ही राणीशीच लग्न करून राणीला घरी घेऊन आलात. तेव्हा तो सांगतो, तू मला सापडली नाही. ॲक्सिडेंटमध्ये मला एक बॉडी सापडली. ती बॉडी आणि तुझी बॉडी एकदम मॅच होती आणि तिचा चेहराही दिसत नव्हता. त्याच्यावरून आम्ही तू ह्या जगात नाही असं ठरवलं. तेव्हा ती सांगते, मी इतके वर्ष तुमची वाट बघत होते, तुम्ही मला शोधत शोधत का आले नाही असा ती प्रश्न करत असते. तेव्हा तो सांगतो, माझा गैरसमज होता की तू ह्या जगात नाही, पण तुला तर माहीत होतं ना तू ह्या जगात आहे. तू किती स्वार्थी आहे. तू आमच्यापासून लांब राहिली आणि माझ्या मुलीलाही लांब ठेवलं. तुझ्या इतकं स्वार्थी कोणी नाही. मी तर अजिबातच नाही. तेव्हा सिंधू चिडते. सिंधू सांगते, मी स्वार्थी नाही, मी तोंडाने फटका आहे. माझ्या मनातलं बोलून तरी दाखवतात. तुमच्यासारखी कपटी नाही. तुम्ही पहिलेही राणीवरतीच प्रेम करायचे आणि आजही तुम्ही राणीवरच प्रेम करता. तुम्ही किती कपटी आहात माझ्यापेक्षाही, असं सिंधू त्याच्यावर आरोप लावत असते. आणि तुम्ही माझ्यापासून सावीला दूर घेऊन जाल याचाही मला खात्री आहे. राणीसाठी तुम्ही सावीचंही मन दुखवाल. तेव्हा माझ्या मुलीला तुम्ही तुमच्याकडे घ्यायचंच नाही. तेव्हा राघव खूप चिडतो. तिने केलेल्या ह्या सवालावरती त्याला आता खूप राग आलेला आहे. घरी सगळेजण वाट पाहत आहे राघव कुठं गेला. तेव्हा विनू सांगतो, मी जिंकल्यानंतर सावीचे बाबा राघव बनणार असं प्रॉमिस घेतलं होतं. ते नक्कीच सावीला आणायला गेले असणार. इकडे सावीला राघव सांगतो, आजपासून मी तुझा खरा बाबा आहे असं म्हणत तिला गाडीत बसवत असतो. आणि तिला गाडीत घेऊन तो सांगतो, आजपासून मी सावीला माझ्याकडेच ठेवणार. तेव्हा सिंधू खूप रडते. सिंधू सांगते, मी तिच्याशिवाय जगू शकणार नाही. ह्या जगात मला तिच्याशिवाय दुसरं कोणीच नाही. तिच्याच जीवावर तर मी आहे. माझ्यापासून माझा जीव घेऊन जाऊ नका असं सांगत असते. पण राघव काही केलं ऐकत नाही. सावीला घेऊन तो सुसाट निघतो आणि त्याच्या मागे धावत धावत सिंधूही सुटते. पुढचा ट्विस्ट खूप पाहण्यासारखा आहे. तेव्हा माझ्या लवली स्वरा गॉसिप चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकर पाहायला मिळेल. धन्यवाद.